लोकशाही विचाराचा बुलंद आवाज लोक परिषद जन आक्रोश मोर्चाची दखल, पोलीस प्रशासन ॲक्शन मोडवर. छत्रपती संभाजीनगर, भीमनगर, भावसिंगपुरा परिसरात वाढत चाललेल्या अवैध दारू व्यवसायामुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर झालाय. या पार्श्वभूमीवर शिवसेना विभाग प्रमुख ॲडव्होकेट बाबाभाऊ तायडे यांच्या नेतृत्वाखाली छावणी पोलीस ठाण्यात वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात आली. बैठकीत स्थानिक नागरिकांच्या तक्रारी गांभीर्याने ऐकून घेण्यात आल्या असून अवैध धंदे तात्काळ बंद करण्याची ठाम मागणी करण्यात आली. त्यानंतर पोलीस प्रशासनाने तात्काळ ॲक्शन मोडवर येत छावणी पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक डॉक्टर विवेक जाधव यांच्या नेतृत्वाखाली लक्षवेधी कारवाई केली. नशेखोर व हल्लेखोरांवर कारवाई करत विविध अवैध दारूचे अड्डे उद्ध्वस्त करण्यात आले. तसेच परिसरात शांतता व सुरक्षितता राखण्यासाठी नागरिकांना आवाहन करण्यात आले. या प्रभावी कारवाईबद्दल परिसरातील नागरिकांनी ॲडव्होकेट बाबा तायडे तसेच पोलीस प्रशासन व प्रभारी पोलीस निरीक्षक डॉक्टर विवेक जाधव यांचे आभार मानले. बाबा तायडे नेहमीच नागरिकांच्या सुखदुःखात धावून येतात अशी भावना व्यक्त करत नागरिकांनी समाधान व्यक्त केले. जन आक्रोश मोर्चाची दखल घेत पोलीस प्रशासन ॲक्शन मोडवर आल्याची चर्चा सध्या संपूर्ण परिसरात रंगली असून शांततामय वातावरण निर्माण झाल्याचे चित्र दिसून येते. योग्य निर्णय होता त्यांचा बी आणि आम्ही त्यांच्या सोबतच आहोत. कारण काय या 2-4 वर्षापासून इथे एवढे अवैध धंदे वाढलेले आहेत आणि भाऊभाऊंनी जो प्रयत्न केला त्यांच्यासाठी आम्ही त्यांच्या पाठीमागे 100% उभे आहोत. आणि पोलीस आयुक्त पवार साहेबांनी बी त्याला पॉझिटिव्ह होकार दिलेला आहे आणि त्या माध्यमातून कारवाई चालू आहे. त्यासाठी बी मी ॲडव्होकेट बाबाभाऊ तायडे यांचे आभार मानतो. बाबाभाऊच्या प्रयत्नाने जे पोलीस आलेले त्यांनी या परिसराला नशामुक्त भयमुक्त करण्याचं आश्वासन दिले. काय वाटतं तुम्हाला, काय सांगणार आहे? नक्कीच भय आशामुक्त ते होणार आहे, कारण बाबाभाऊ असल्यामुळे ते पूर्ण करून घेणार आहेतच. कारण जेवढा हा परिषद पहिलेपासूनच म्हणजे कोणी लक्ष देत नव्हते आणि वर्ष झालं त्यांनी पूर्ण कामे हातात घेतलेली आहे. त्याप्रमाणे हा सुद्धा काम ते पूर्ण करतील अशी मी आशा करते आणि करतीलच अशी मनापासून इच्छा आहे. तुमच्या इथं परिसरामध्ये जे छावणीचे पोलीस स्टेशनचे PI साहेब आले होते, बाबाभाऊ तायडे यांनी जे ते आक्रोश मोर्चाचं आंदोलन आयोजित केलं होतं आणि पोलिसांनी येऊन काही आश्वासनं दिलेले आहेत, याबद्दल तुम्हाला काय वाटतं? बाबाभाऊंनी जे कार्य केलं त्याबद्दल काय सांगा? सर्वांना जे आज कार्यक्रम इथे बाबा तायडे भाऊंनी ठेवला आहे आणि इथे घटना घडत आहे, गंभीर घटना. खरंच त्या दिवशी जी घटना घडली ती खरंच खेदजनक आहे. योगायोगाने ती माझ्यावर घडली. तो प्रसंग आहे ना कुणावरही आला पाहिजे, कारण की त्या प्रसंगाची दाहकता काय आहे ते फक्त मलाच माहिती आहे. कसं आहे माहिती आहे का, कारण नसताना जर आपल्यावर कोणी जर हल्ला करत असेल, गाडीची तोडफोड करत असेल तर त्याचा खूप माणसाला पश्चाताप होतो. जर काही चूक झाली आणि त्याच्यानंतर जर काही उद्भवलं तर त्याचा माणसाला पश्चाताप नाही होत. पण नसताना, कारण नसताना जर या गोष्टी घडत असेल तर खरंच माणसाच्या मनाला ना खूप वाईट वाटतंय. आणि मला अजून या भीमनगर भावसिंगपुराच्या जनतेला जी शुद्ध नागरिक स्वतःला समजतात त्यांना फक्त मला एकच आव्हान करायचंय किंवा एक विनंती करायची की ज्या वेळेस तुमच्या समोर असा हल्ला जर कोणावर होत असेल तर तुम्ही बंदेची भूमिका घेऊ नका. कमीत कमी त्यांना सोडवण्याचा थोडा प्रयत्न का होईना थोडा करा. कमीत कमी एवढं तरी आरडाओरडा का होईना तेवढी तरी करा. किंवा अरे तिकडून एक पोलीसवाली येऊ लागली, पुढची गाडी येऊ लागली, अरे धाक तरी दाखवा. कारण तो प्रसंग, तो 5 मिनिटाचा प्रसंग जर टळला ना तर हे मॅटर आहे ना शांत होत आहे. पण कुणीच आहे ना मध्यस्थी करायला आज धरत नाही, कारण की ही चूक आहे. खरंच खेदजनक बाब आहे, यायला पाहिजे. कुणाचं तुमच्यामुळे जर कुणाचा जीव वाचत असेल तर ते तुम्ही करायला पाहिजे. काय होत नाही कोणी तुमच्यावर जीव घेणं हल्ला करत नाही, काही नाही. प्रत्येकाला आपल्या जीवाची पर्वा असते, मला मान्य आहे. परंतु तुमच्यामुळे जर कोणाचा जीव वाचत असेल आणि ते भांडण जर शांत होत असेल तर हा प्रामाणिक पद्धतीने तुम्ही करायलाच पाहिजे. त्या गोष्टीला होऊन आज कमीत कमी नाही म्हणलं तर 10 दिवस झालेले आहेत आणि 10 दिवसानंतर आजही त्या लोकांना अटक झालेली नाहीये. आणि मी आता सरांना विचारलं, विवेक सरांना विचारलं की काय झालं त्या लोकांचं. त्यांनी सांगितलं की ते फरार आहेत आणि त्यांना फिरू द्या. त्याच्यानंतर आपण त्यांना एक नोटीस पाठवू आणि त्याच्यानंतर मग मोठ्या कारवाईला आपण त्यांना अटक. मुक्त परिसर
भयमुक्त परिसर, तर यावर तर आंदोलन जर स्थगित केलेलं आहे, आपल्याकडून कसं प्रयत्न केले जाणार आहेत? आज भीमनगर भावसिंगपुरा भागातील नागरिकांनी बाबा तायडे यांच्या मार्गदर्शनाखाली एक जनाक्रोश मोर्चा आयोजित केला होता, जो की एक्साईज राज्य उत्पादन शुल्क व फूड अँड ड्रग्स विभागाच्या विरुद्ध त्यांची एक संतापजनक आक्रोश मोर्चा आयोजित केला होता. आम्ही 4 दिवसापूर्वी पोलीस निरीक्षक या नात्याने आम्ही पूर्ण एरियामध्ये विविध ठिकाणी रेड केलेले आहेत आणि जेवढेही धंदे होते ते पूर्णतः नष्ट केलेले आहेत. आणि या सर्व कारवाईला बघून इथले नागरिक व बाबा तायडे यांनी सदर मोर्चा हा स्थगित केला आहे. आणि ह्या ज्या कारवाया हे नेहमी चालतच राहतील याचं आश्वासन आम्ही दिलेलं आहे त्यांना. आणि या पुढे एक गाडी देखील या एरियासाठी आपण पेट्रोलिंग साठी देत आहोत. त्याच्यावर सर्व नागरिकांनी समाधान व्यक्त केलेलं आहे आणि सर्वांनी मिळून हा मोर्चा स्थगित केलेला आहे. तर आता या प्रकरणी जर या इथल्या नागरिकांच्या म्हणण्यानुसार की या वर्ष दीड वर्ष तिकडे 7-8 मर्डर झालेले, यावर कशी उपाययोजना केली जाणार? या पुढे ह्या ठिकाणी यांचं नागरिकांची जी मेन जी अडचण होती की या ठिकाणी पोलीसची गाडी पेट्रोलिंग चालू राहत नाही, त्यामुळे इथे कुठेही लोक हे बसून राहतात रात्री 12-1 वाजेपर्यंत. परंतु जर कधी गाडीची जर सोय झाली, पोलीस पेट्रोलिंग, पोलीस प्रेझेन्स इथे दिसला, तर अशा घटना घडणार नाही असं सगळ्यांचं मत होतं. त्या अनुषंगाने या ठिकाणी आपण गाडीची सोय केलेली आहे. 2 कर्मचारी इथे दिले आहे. आज त्यांनी सांगितले की 4 वाजेच्या वेळी संध्याकाळी 6 पासून रात्री 1 वाजेपर्यंत या ठिकाणी गाडीची थांबायची सोय करा. त्या हिशोबाने आम्ही पुढील कारवाई करत आहोत. या परिसरात जसं की जर आपल्याकडे जे जसं जनाक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं, जसं नशेखोरी विरुद्ध हा मोर्चा होता, हा आपण स्थगित केलेला आहे, याबद्दल आपण काय सांगाल? संपूर्ण भीमनगर भावसिंगपुरा व प्रभाग क्रमांक 3 मधील ज्या आमच्या माता भगिनी ज्येष्ठ नागरिक आहेत, तर त्यांनी गेल्या कित्येक वर्षापासून ह्या परिसरामध्ये अवैध धंदे, नशेचे व्यापार हे वाढत चाललेले होते. आणि देशी दारूची दुकानं असतील, त्याच्यानंतर गांजाचा व्यापार असेल, आणि बटन नावाचा एक नवीनच एक अंमली पदार्थ आहे, तो सुद्धा या परिसरामध्ये काही दिवसापासून वाढ होत होती. आणि निश्चित या सर्व गोष्टीमुळे आमच्या परिसरामध्ये एक गुन्हेगारीचं प्रमाण सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढत चालले होते. लहान लहान मुलं नशेखोराकडे वळतायत आणि उघड्यावर राजरोसपणे दारू पित आहेत. माता भगिनी उघड्यावर मॉर्निंग वॉक असेल, इव्हनिंग वॉकला जाता येत नाही, ज्येष्ठ नागरिकांना जाता येत नाही. ही खूप चीड आणणारी बाब होती आणि त्याचा आम्हाला खेदही वाढत होता. तर त्या प्रसंगी आम्ही सर्व माता भगिनींनी असं ठरवलं आणि सर्व पुरुषांनी, ज्येष्ठ नागरिकांनी ठरवलं, माझ्याकडे आले की आणि आम्ही सांगितलं की आता आपल्याला या आपल्या परिसराचा जसा आपण विकास मोठ्या झपाट्याने आपण करतोय, नळ, ड्रेनेज, रस्ते, पाण्याच्या टाक्या असतील, 3 फेज डिपे असतील, जसं आपण या परिसराचा विकास आदरणीय एकनाथराव शिंदे साहेबांच्या माध्यमातून, आदरणीय पालकमंत्री संजय शिरसाट साहेबांच्या माध्यमातून व आमचे लाडके कार्यसम्राट आमदार प्रदीप भैया जयस्वाल साहेबांच्या माध्यमातून आणि खासदार संदीपान भुमरे साहेबांच्या माध्यमातून मी या परिसराचा विकास करण्यासाठी जे खारीचा वाटा आम्ही उचलतोय, त्याच माध्यमातून खेदजनक बाब आम्ही निदर्शनास येत होती की या परिसरामध्ये वाढती गुन्हेगारीही होती आणि वाढते नशेचे व्यापारही वाढत चालले होते. तर हे थांबवण्यासाठी आम्ही पोलीस प्रशासनाला आम्ही आव्हान केलं होतं, विनंती केली होती. आणि जे काही गुन्हेगार असतील त्या गुन्हेगारांना कुणालाच पाठीशी घालू नका असं मोठं आव्हान केलं होतं. आणि त्या प्रसंगी एक मोठं आंदोलन, जन आक्रोश मोर्चा आम्ही हे केलं होतं. आणि आमच्या विनंतीला मान देऊन जे मी आयोजक ॲडव्होकेट बाबा तायडे, शिवसेना मध्य विभाग प्रमुख या नात्याने आमच्या या परिसरामध्ये हे जे विकासाचे काम, नागरिकांचे जे बेसिक सोयी सुविधा देण्याचा जे आम्ही प्रयत्न करतो, तो सुद्धा त्याच माध्यमातून हा सुद्धा फार मोठा गंभीर विषय होता. कुणीच या विषयावर हात घालायला तयार नाही. सगळे मुख घेऊन या ठिकाणी आजीमाजी असतील किंवा या परिसरातील जे काही विविध पक्षाचे नेते असतील ते मुख घेऊन बसले. आणि या गोष्टींमुळे काय होत होतं की आमच्या परिसरामध्ये नशेचं प्रमाण, व्यापार, अवैध धंदे व्यापार वाढत होता. आणि ही जी नवीन जी गुन्हेगार प्रवृत्तीची मुलं जे याच परिसरात होती ते वाढत चालली होती. आम्ही ठरवलं की फक्त 1-2 व्यक्तीवर कारवाई करून काही उपयोग नाहीये, तर आपल्याला
या परिसरातील समूळ आपल्या जे नायनाट जर करायचा असेल नशेचा, अवैध धंदेचा आणि गुन्हेगारी प्रवृत्तीचा, तर त्यासाठी आपल्याला सगळ्या नागरिकांना, माता भगिनींना एक व्हावं लागेल. आणि त्या माध्यमातून 10,000 माता भगिनी आमच्या सगळ्या परिसरातील सगळे आम्ही एक झालो आणि सोमवार दिनांक 15 डिसेंबर रोजी आम्ही मोठा मोर्चा पोलीस आयुक्त कार्यालयावर आम्ही घेऊन चाललो होतो. आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे की या सगळ्या कारणाला जर कोणी जबाबदार असेल तर ते एकमेव म्हणजे दारू बंदी विभाग, त्याला आपण एक्साइज डिपार्टमेंट म्हणतो, आणि अन्न व भेसळ डिपार्टमेंट म्हणजे फूड अँड ड्रग्स डिपार्टमेंट. कारण हे बघा, जे दारूबंदी विभाग आहे त्याचं काम आहे की या गोष्टीला आळा घालणं, परंतु पोलिसांवर ढकलून ते मोकळे होऊन जातात, नागरिक त्रस्त होत आहेत. त्याच्यानंतर जे अवैध धंदे आहेत, बटन असेल, गांजा असेल, हे या गोष्टीवर आळा घालण्याचं प्रमाण जो प्रयत्न केला पाहिजे, तर तो प्रयत्न कोणी केला पाहिजे, तर तो प्रयत्न सगळ्यात मोठा केला तर फूड सेंटर ड्रग्स डिपार्टमेंटने केलं. पण आमच्या परिसरामध्ये कधीच ही डिपार्टमेंट दोन्ही येत नाही. परंतु आमच्या आंदोलनाच्या माध्यमातून आदरणीय आयुक्त साहेबांना आम्ही जेव्हा सांगितलं, पोलीस आयुक्त साहेबांना, त्यांनी आमच्या गोष्टीची दखल घेतली आणि निश्चित त्यांनी सगळ्या डिपार्टमेंटला त्यांनी धारेवर धरले की तुमच्या चुकीच्या गोष्टीमुळे पोलीस डिपार्टमेंट बदनाम होतोय आणि आज राजरोसपणे हे असे अवैध प्रकार घडत आहेत. आणि त्यासाठी नागरिक त्रस्त होऊन आज बाबा तायडेंच्या माध्यमातून, शिवसेना पक्षाच्या माध्यमातून, आदरणीय जयस्वाल साहेबांच्या नेतृत्वात, पालकमंत्रींच्या नेतृत्वात हा मोठा जनाक्रोश मोर्चा निघत आहे. तर त्यांना सगळ्यांना धारेवर धरलं आणि पोलीस डिपार्टमेंट आमच्या विनंतीला मान देऊन आदरणीय आयुक्त प्रवीण कुमार साहेब, जे पोलीस आयुक्त साहेब, यांनी अतिशय पोलीस डिपार्टमेंट ऍक्टिव्ह मोडवर येऊन त्यांनी 5 दिवसामध्ये, या 4 ते 5 दिवसामध्ये संपूर्ण परिसरातील दुकानं तोडताड करून टाकले. काही जे दुकानं पुन्हा टाकत होते त्यांना जाळून टाकण्याचा मोठा प्रयत्न केलेला आहे. आणि आमच्या प्रभागाचे जे पोलीस निरीक्षक आहेत, छावणी पोलीस स्टेशनचे जाधव साहेब, विवेक जाधव साहेब, ते सुद्धा त्यांनी अतिशय कठोर कारवाईचे बडगा या आरोपीवर, गुन्हेगारावर गाठलेला आहे. आणि निश्चित या कारवाईवर आम्ही संतुष्ट होऊन जो उद्याचा, जो आमचा सोमवारचा जो मोर्चा होता, तो आम्ही स्थगिती देऊन या पोलीस डिपार्टमेंट कडून एक मोठी अपेक्षा ठेवलेली की ज्या प्रकारचे तुम्ही आता कारवाई चालू केलेल्या आहे त्या निश्चित कारवाई आमच्याकडे कंटिन्यू चालू द्या. ह्या ठिकाणी पोलिसांची गस्त वाढली पाहिजे, सीसीटीव्ही कॅमेरे राहिले पाहिजेत. त्याच्यानंतर पोलीस विभागाने तात्काळ नागरिकांच्या मदतीला धावून आले पाहिजे. कुणाचाही निष्पाप नागरिकांवर, माता भगिनींवर हल्ले झाले नाही पाहिजेत. आणि जे कोणी असे चुकीच्या उघड्यावर दारू पितात किंवा चुकीचं काम करतात त्यांना कठोर कारवाई झाली पाहिजे. तर त्या ठिकाणी आयुक्त साहेबांनी आम्हाला शब्द दिला की अशा प्रकारचे कसलेच घटना घडणार नाही आणि त्या अनुषंगाने त्यांनी पावलं उचललेले आहेत. त्यामुळे आम्ही सोमवारचा मोर्चा हा स्थगित केलेला आहे